नमस्कार. आता आम्ही कारगिल पासून जवळजवळ 100 किलोमीटर पुढे आलोय. डोंगर आहे का काय? किती जास्त आहे रोहित? काय म्हणणं आहे? हात काय म्हणतात? हात थरथरल्यात, कापायला लागल्यात. हे काळ निळ झालेत, हे बोट लवण झालेत. स्कूल जाती है? कौन सी कक्षा में? LKG का? काय नाही, नुसतं डोंगरा खाली कोरडे डोंगर आहेत, नुसते झाडं नाहीत ना काय नाही, नुसतं बर्फ आणि वाळले डोंगर बघायला मिळतात. थंडी एवढी आहे की दिवसात 12, 1, 12:30 वाजलेत. आम्हाला कळलं नाही हे काय आहे मला कळलंच नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. लिकिरगोंपा विलेज बौद्ध टेम्पल. बोलूया सध्या. आता आम्ही ते रेस्टॉरंटमध्ये आहे ना, जेवण करणार आहोत बघा. चला मग, ठीक आहे, बाय. चलो टाटा, आते बाय. चलते. नमस्कार मंडळी, मी सचिन. मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे लद्दाखचा पार्ट 3. लद्दाख म्हटलं की प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर म्हणजे लद्दाख. अशा तऱ्हेने आम्ही कारगिल टू लेह आजचा हा लॉग बनवत आहे. अगोदरचे 2 पार्ट बनवलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2 लद्दाख. ते पार्ट बघायला विसरू नका तुम्ही. त्या व्हिडिओमध्ये काय काय अडचणी आल्या आणि काय काय अडचणीला सामोरे जावं लागलं, जाताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी लागली, ह्याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. मी हा व्हिडिओ ह्या लोकांसाठी बनवत आहे की ते इथे येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आम्ही संध्याकाळी कारगिलमध्ये मुक्काम करून सकाळी निघायच्या तयारीला लागलो. नाव काय तुमचं? नाव? पंकज चौधरी. तुमचं? कमलेश पाटील. कमलेश पाटील नाही? घरून आल्याकडे सॉरी, हां घरून आलो आहे. पंढरपूर गाव आहे, पंढरपूरच्या जवळ गाव आहे. आम्ही पंढरपूरमध्ये येते. पंढरपूर रूट डायरेक्ट आम्ही धुळे मार्गे. अरे हां, इंदोर, धुळे, हार. हां हां, रतलाम. बरोबर, रतलाममध्ये मुक्काम झाला आमचा. हां, पहिल्या दिवशी 800 मारलं, दुसऱ्या दिवशी 600 निघालं, 700 निघालं आणि परत होय. हां, लुधियानामध्ये मुक्काम पडला आणि उधमपूर आणि परत रात्री श्रीनगरमध्ये पडला मागे. आणि आता इथं आता हां कारगिलमध्ये. आता डायरेक्टली टेंट वगैरे आणलेत, पण आम्ही टेंट घेतो नाही केला, पण करावं वाटत करतोय. कंडिशन बघून, सिच्युएशन बघून ठरवायचं असं बघ. चालतंय, चला मग. ठीक भैया आते. ओके, चला ट्रिपमध्ये भेटू. ऑन केला ना? ऑन केलं. आमचा आजचा म्हणजे मग ते 6वा दिवस आहे. 6वा, 5 मुक्काम पडले, आता 6वा दिवस आहे. किती दिवस? मनालीपर्यंत किती दिवस? मनालीला नाही जाणार. म्हणाले नाही आम्ही हायस्ट माघारी वाटते. तुम्हाला रोड ब्लॅक आहे वाटतं, ऐकायला मिळाले. जर असं चालू तर जाणार आहे, नाहीतर नाही, नाहीतर हायस्ट माघारी रिप्लेस करणार. इथूनच रिटर्न जायचं प्लॅन आहे. हां, आणि तिकडची रायडर दोघा तिकडनं विचारलं, काय काय इथूनच चालेल. आणि एक अपडेट पण मिळतोय. जरासं अपडेट वगैरे घेऊन आम्ही माहिती काढून जरा हे करतो. तुमचा रोड नवीन झालाय, पण तुमचं ओपन नाही आणि काम झालं ते फोट जायचं. बघा हे ताडपत्री घेऊन कशी पॅकिंग करतात, आणि तू ताडपत्री लागायला लागला. आपले सामान सेफ्टी महत्वाचं आहे. चलते. कुणीकडे लेफ्ट राईट. आम्ही सकाळी 7:30 वाजता निघालो. हे पाहू शकताय तुम्ही. आम्ही राहिलो कारगिल सिटी. आम्ही इथे मुक्काम केला. आम्ही पुढचा प्रवास चालू करत आहे. आम्ही प्रवास चालू करत असताना कारगिलच्या थोडं पुढे गेल्यावर एका छोट्याशा गावात
एक लहानशी छोटीशी शाळेत जाणारी मुलगी एवढी क्यूट होती ना, तुम्ही बघू शकताय. स्कूल जाती है? कौन सी कक्षा में? थैंक यू. चलो टाटा, आते बाय. त्या लहानशा क्यूट मुलीला भेटल्यानंतर आम्हाला एवढं छान वाटलं ना. अशी आम्हाला भरपूर जण तिथली शाळेतली म्हणजे लहान लहान मुले आहे ना, आम्हाला जाताना टाटा बाय बाय सारखे करायचे. आम्हाला एवढं भारी वाटायचं ना, ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. त्याचा अनुभव प्रत्यक्षातच घ्यावा लागतो. तर तुम्हाला हा व्ह्यू दावत आहे. हा व्ह्यूही बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. कारण एकदम बर्फातून एकदम ओसाड डोंगर म्हणजे झाडं वगैरे बघायला मिळणार नाहीत तुम्हाला. नुसते डोंगर आणि बर्फच बघायला मिळतो इथे. आता आम्ही कारगिलपासून जवळजवळ 100 किलोमीटर पुढे आलोय. अजिंक्य, काय मत आहे तुमचं? व्यक्त करा म्हणत काय म्हणत. बोल की. थंडी तर जास्त आहे. रोहित, काय म्हणणं आहे? हात काय म्हणतात? हात थरथरल्यात, कापायला लागल्यात. हे काळ निळ झालेत, हे बोट लवण झालेत. काय नाही, नुसतं डोंगरात खाली कोरडे डोंगर आहेत, नुसते झाडं नाहीत ना काय नाहीत, नुसतं बर्फ आणि वाळले डोंगर बघायला मिळतात. थंडी एवढी आहे की दिवसात 12-1 वाजलेत. आम्हाला कळलं नाही थंडी काही थांबवली येतात सध्या. आता आम्ही ते रेस्टॉरंटमध्ये आहे ना जेवण करणार आहोत बघा. चला मग, ठीक आहे, बाय. शूट कर सकता हूँ क्या आपको बात करते वक्त? मैं यूट्यूबर हूँ, यूट्यूब चैनल है. आप कहाँ से आ रहे हो? हम महाराष्ट्र से आ रहे हैं. महाराष्ट्र से which place? अभी महाराष्ट्र से सिटी. सोलापुर डिस्ट्रिक्ट आता है, तेल पंढरपुर. How long it takes? कितना टाइम लगा यहाँ तक आने के अभी लिए? 5 से बड़े अब 6 दिन. कहाँ पर आपने stay किया? अभी पहली बार हमने मध्य प्रदेश में कौन सा गाँव है, रतलम में किया. फिर आगे हाँ राजस्थान के आसपास कौन सा, जयपुर भी यहाँ किया. तीसरा डायरेक्ट कारगिल. काय कारगिल नाही, सॉरी, ले काय ती जम्मूची आल्यावर कुठली ती? श्रीनगर. ओके, हां श्रीनगर आधी काय ना. आता डायरेक्ट कारगिल. अभी लेह जा रहे हैं. तो आप frequent जाते रहते हैं? हाँ ऐसे घूमते रहते हैं. पर मैं साउथ जाता हूँ, नॉर्थ पहली बार आया महाराष्ट्र. अभी किधर से आए? अभी महाराष्ट्र से. कौन सा जगह? सोलापुर डिस्ट्रिक्ट आता है. सोलापुर. कौन सा जगह पर? तेल पंढरपुर. मुंबई से. ओके थांबूया. काय होय. इथे आम्हाला वाटेत एक छानसा सुंदर व्ह्यू आहे, तो तुम्ही बघू शकताय. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे. हा घाट अतिशय डेंजर आहे. ह्याला द मूनलँड असं म्हणलं जातं. लमायरू ह्या ठिकाणी आहे. हे ते पाहू शकता तुम्ही. ट्रक जाग्यालाच असा जळून खाक झालेला आहे. हे पांढरे डोंगर असे पहिल्यांदाच मी पाहिले. एवढे उंच आणि पांढरे, वेगळंच बघायला काहीतरी वाटतं. तुम्ही बघू शकताय. इथे बौद्ध मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही काही ह्या ठिकाणी गेलो नाही. मंदिर खूप छान आहे, तुम्ही जाऊ शकता. हवा डोंगर आहे का काय?
इथून थोड्या पुढं अंतरावरती गेल्यावर एक आलची म्हणून गाव आहे, ती खूप छान आहे. तिथं आमचं मिस झालेलं आहे, तर तुम्ही आवर्जून जावा. तिथे बघण्यासारखे खूप काही आहे, तुम्ही बघू शकता. आमच्याकडून मिस झालेलं आहे. थोड्या पुढे अंतरावरती गेल्यावरती आम्ही नदी क्रॉस करून पुढे गेलो. हे पाहू शकता नदीचा व्ह्यू. नदीचा व्ह्यू पाहून झाल्यानंतर थोड्या अंतरावरती पुढे गेल्यावरती लालचीपासून पुढे थोड्या अंतरावरती गेल्यावरती एक म्हणजे चेकपोस्ट आहे. तर तिथं आम्ही गाडीची नोंदणी वगैरे केली. गाडी नोंदणी करून आम्ही पुढचा प्रवास परत चालू केला. हे पाहू शकता आपल्यासारखे बायकर गाडीची नोंदणी करून निघाले आहेत. नोंदणी करून 15-20 किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर इथं इंडियन आर्मीचा म्हणजे आय लव्ह यू इंडियन आर्मी असं बोर्ड लावला. खूप छान होता. तिथेही आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि पुढचा प्रवास चालू केला. असंच थोड्या पुढं अंतरावरती गेल्यावर मेमोरियल स्तूप आहे, हे तुम्ही पाहू शकताय. हे बघून झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. आता तुम्ही प्रत्येक आतुरतेने वाट पाहताय ते म्हणजे ठिकाण म्हणजे लिक्कीर गोंपा. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर मठ. खूप छान डेस्टिनेशन आहे, तुम्ही आवर्जून ह्या डेस्टिनेशनला भेट द्या. वाईटू टेम्पल चलो. दमने लगा ना किधर क्या पता मॉर्निंग लिखा है इधर, देखो घुसो किधर भी. तुम्ही लद्दाखला आला तर हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हे काय आहे मला पण समजलं नाही. कमेंटमध्ये सांगा. माझ्या मते हे बहुतेक श्रद्धेचं त्यांचं काहीतरी असेल. आम्हाला मंदिरात चढताना दम लागत होता. बहुतेक तिथं ऑक्सिजन लेवल म्हणजे उंचावर असल्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी आहे असल्यामुळे आम्हाला त्रास होतो. लिक्कीर गोंपा हे मंदिर जरी बौद्ध असलं तरी ह्या मंदिराच्या मूर्तीच्या मागे म्हणजे ह्या मंदिरात काली मातेची पण मूर्ती आहे. ती फक्त वर्षातून एकदाच खोलली जाते. मग्गा सांगितल्याप्रमाणे बौद्ध मंदिराच्या पाठीमागे हे एक मंदिर आहे. ह्या मंदिरात काली मातेची मूर्ती आहे. तुम्हाला आता बघायला मिळेल व्हिडिओच्या शेवटच्या साईडला.
थोड़ी थोड़ी दिखती है। इधर दुर्गा माँ का मंदिर है, काली माता काली माता सॉरी। इस साल में कितनी बार खुलता है? साल में एक बार खुलेगा, फरवरी के पहले हफ्ते। फरवरी के पहले हफ्ते में क्या उस दिन यहाँ डांस होता है। ये थोड़क्यात फंक्शन होता है बड़ा। फंक्शन होता है। फंक्शन बोले तो हाँ, यात्रा। काली माता का ही पूजा हाँ, होता है। वही वही। तो उस दिन ये खुलेगा देखने के लिए। अभी पूरा ढका है ना इसको? हाँ। कुछ भी नहीं दिखता। दिख नहीं रहा है कुछ? कुछ नहीं दिखता, थोड़ा थोड़ा दिख रहा है। थोड़ा थोड़ा दिखता है। काली मातेचं छानसं आणि सुंदर चित्रीकरण रेखाटलेलं आहे, तुम्हाला दावायचा प्रयत्न करत आहे. खूप सुंदर आहे, ती पाहू शकता तुम्ही. एकदम डोंगर भागात खुल्लं वातावरण, म्हणजे थोडक्यात पठारी भाग दिसल्यामुळं, मैदानी भाग दिसल्यामुळं जरा थोडं थांबून एन्जॉय केला आणि फोटोशूट केला आणि पुढचा प्रवास चालू केला. इथपर्यंत पोहोचण्याचे सर्वांचं ड्रीम असते, ते ड्रीम आज कंप्लीट झालेलं आहे. फोटोशूट केला आणि पुढचा प्रवास चालू केला. आम्हाला वाटेत जाताना संगम व्ह्यू म्हणून एक पॉईंट लागला. तो पॉईंट जो होता ना, तो एवढा सुंदर होता की एका बाजूनं गढूळ पाणी आणि एका बाजून स्वच्छ पाणी येत होतं. ते बघून आम्हाला एवढं भारी वाटलं ना. उंचावरतून तो व्ह्यू एवढा भारी दिसतोय, तुम्हाला दावायचा प्रयत्न करत आहे, तुम्ही बघू शकताय. त्या नदीच्या कडेला, खालच्या कडेला एकदम लहान छोटी छोटी वाहनं दिसतात. मी ते फोटोशूट केला आणि पुढचा प्रवास चालू केला. जर तुम्ही आला तर हा पॉईंट मिस करू नका. तसंच थोड्या पुढे अंतरावरती गेल्यानंतर मॅग्नेट हिल्स ह्या इथं थांबून थोडा आम्ही फोटोशूट केला आणि पुढचा प्रवास चालू केला. मॅग्नेट हिल्सला विशेष काय आम्हाला वाटलं नाही. आम्ही लेह सिटीमध्ये एंट्री करताच साईडला हेलिकॉप्टर्स म्हणजे आर्मीवाल्यांचे आणि फायटर जेट म्हणजे विमान, लढाऊ विमान,
लेह सिटीमध्ये पोचल्यानंतर आम्ही रूम तिथंच मुक्काम केला आणि तिथून मार्केटमध्ये फिरत सकाळी उठून पुढचा प्रवास करायला ठरवलं. मी हा व्हिडिओ इथेच थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. इथून पुढचा व्ह्यू जो लेह टू मनाली आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ओके. ओ हो 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 हो, आत्ता काय खरं नाही. गाडी स्लिप झाली राहून. हां कॅमेरा चालू आहे की मग कॅमेरा काढूच नाही सध्या ऑफच नाही. 4 चाकी जाऊ द्या पाटील. 4 चाकी एवढ्या 2 गाड्या जाऊ द्या. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.